रुपाली ठोंबरे पाटील आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद जो आहे तो साधूयात। एकूणच जर आपण पाहिलं तर ताई 2 जुलैपूर्वी शपथ घेण्यापूर्वी 30 जूनलाच शरद पवारांना जे ते अध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आलेलं होतं। हा खळबळजनक दावा खरं तर सुप्रिया सुळेंनी आज केलाय। पुण्यामध्ये आज तुम्ही विधानसभेच्या या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यांचे इंटरव्ह्यू घेत आहात आणि त्याच अनुषंगाने सुप्रियाताईंचा हा इंटरव्ह्यू आहे। असे नसलेले वास्तवमध्ये नसलेले खळबळजनक दावे करून हे तरी एक फक्त ब्रेकिंग न्यूज देण्याचा प्रयत्न आहे असं माझं ठाम मत आहे। कारण का माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या याच्या आधी सुद्धा आपण यशवंतराव चव्हाणांच्या त्या सभागृहामध्ये बघितलं होतं की त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता। त्याच्यानंतर त्यांनी तो स्वतःहून 2 ते 4 दिवसांनी म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आमच्या मागणीनुसार स्वतःहून तो मागेही घेण्यात आला होता। त्याच्यामुळे सुप्रियाताई जे सांगतायत की शपथविधीच्या आधी हा जो काही प्रकार झालाय असं त्यांचं म्हणणं आहे। एक लक्षात घ्या, हा पक्ष आहे, हा पक्ष प्रस्ताव अनुमोदन मंजुरी याच्यावर चालतो। निश्चितच हा पक्ष शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला आहे, परंतु त्याला कायद्याचा आधार असल्यामुळे त्याच्यामध्ये लोकशाही पद्धतीने तो पक्ष चालवला जात होता। त्यामुळे शरद पवार साहेबांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांनी अजितदादांना अध्यक्ष बनवलं आहे का काय आहे, या सगळ्या गोष्टी मोठे साहेब अजितदादा यांना चांगल्याच माहिती आहेत। परंतु सुप्रियाताई आता जो लोकसभेला निरेटिव्ह पसरवण्याचा त्यांचे खोटे निरेटिव्ह पसरवले होते तोच प्रकार विधानसभेला त्यांचा आपल्याला करताना दिसतोय। त्याच्यामुळे त्यांनी कुठलेही खळबळजनक जरी दावे केले तर मला असं वाटतं की त्याचे पुरावे दाखवले पाहिजे। कारण का जे दावे ते करतात ताई याच मुलाखतीत बोलताना त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की जी बैठक झाली जवळपास 30 जूनला जी बैठक झाली त्या बैठकीच्या खरं तर त्या फॉर्मवर जे आहे ते अजित पवारांची सही आहे, त्या मिनिट्सवर अजित पवारांची सही आहे। म्हणजेच तुम्ही लक्षात घ्या त्या मिनिट्सवर अजित पवार साहेबांच्या दादांची सही आहे। याच्या आधीच पक्षाची सूत्र मोठ्या साहेबांनी ही अजितदादांकडे दिलेली होती। याची कल्पना सुप्रियाताईंना नसेल तर हा थोडासा जरा मला आपल्याला विचार करण्याची हे असेल। कारण का सुप्रिया सुळेताईंना कार्याध्यक्षपद द्यावं, अजितदादांनी अध्यक्षपद घ्यावं का अजितदादांना कुठे अजून हे करा, या सगळ्या गोष्टी मोठ्या साहेबांनी ठरवलेल्या होत्या। परंतु यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जे त्याच्यानंतर जे बदल झाले ते बदल कदाचित सुप्रियाताईंना माहिती नसावे आणि म्हणून ते भावनिकतेच्या याने त्या या गोष्टी बोलताना आपल्याला दिसतात। रुपाली ताई तुम्ही म्हणताय की स्वतः शरद पवारांनी ही जबाबदारी त्यांच्यावर दिली असेल, पण तुमच्या माहितीसाठी पूर्ण देश बघत होता जेव्हा अध्यक्षपद मला नको असं शरद पवारांनी म्हटलं होतं, कार्यकर्त्यांनी भावनिक साथ घातली होती आणि 2 दिवस जवळपास हा गोंधळ चालला होता आणि तुम्हीच अध्यक्ष राहा अशी दखल आग्रह कार्यकर्ते त्यांना करत होते आणि ते अध्यक्ष राहिले। त्यानंतर की सगळ्या जगाने फक्त महाराष्ट्र नाही संपूर्ण जगाने ते व्हिडिओज काढावे आणि बघावेत। त्यावेळी स्वतःहून मोठ्या साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। कार्यकर्त्यांची म्हणजे जी दुसरी पळी जी त्यांना सगळ्यांना वाटत होतं की नाही बाबा साहेबांनी आजीवन एक पद घेऊन पक्षाच्या पाठीशी उभं राहावं अशी मागणी होती आणि जवळजवळ 2 ते 3 दिवसानंतर तर शरद पवार साहेबांनी स्वतःचा निर्णय बदलला। पण मग मला सांगा ना, शरद पवार साहेब अजितदादांची जी सही आहे ती सही ती जो काही अजेंडा आहे जो काही कोर्टात आता ती फायलिंगला पेंडिंग आहे त्याच्यावर आर्ग्युमेंट होणं त्याच्यावर बोलणं आता योग्य नाहीये, परंतु ती सहीचा हक्क मिळाला म्हणजे डॉक्युमेंटरी तिथे मोठ्या साहेबांनी ती जबाबदारी अजितदादांना दिलेली आहे असाच त्याचा अर्थ निघतो। पण त्यांनी इतक्या मोठ्या चॅनलवर हे विधान केले ना की आमचा पक्ष ओरबडून नेलाय म्हणून पाठीत कंजीर सुप्रियाताई करतायत ना, लक्षात घ्या सुप्रियाताई करतायत। सुप्रियाताईंना मे बी ते म्हणजे 2 पक्ष होण्याचं कारण आता हळूहळू सगळ्यांच्या समोर येईल की जे म्हणतात की माझा भाऊ आहे, आमचं कुटुंब आहे, आम्ही एकत्र काम करतो, अजितदादांची ते कौतुक करत होते आणि आता प्रत्येक वेळेला ती स्टेटमेंट्स आपल्याला बदलताना दिसतायत। त्याच्यामुळे कालांतराने खरं कारण हे जनतेच्या समोर त्यांच्याच तोंडून येणार आहे। पक्ष एक लक्षात घ्या, शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही घटना या वेगवेगळ्या आहेत।
त्याच्यामुळे त्या एका साच्यामध्ये आपल्याला बघता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची धुरा स्वतः मोठ्या साहेबांनी सोडली होती, राजीनामा दिला होता. परत त्यांनी ती घेतली का नाही घेतली, त्यांनी ती धुरा अजितदादांकडे दिली. काही लोकांना ते रुचलं नाही, पचलं नाही. स्वतःच्या अस्तित्वाची लढाई किंवा स्वतःच्या हातात पक्ष पाहिजे या दृष्टिकोनातनं ज्या काही गोष्टी होत होत्या, म्हणून अजितदादांनी तातडीने अध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर महायुतीला पाठिंबा देऊन महाराष्ट्राच्या विजनसाठी, मतदारांच्या बंधू भगिनींसाठी हा निर्णय आपल्याला घेतलेला 2 जुलैला दिसला.